दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे इनकलाब जिंदाबाद, 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 इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आपके देश में नीट नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। महाराज के देश में पेपर लीक नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। आपके देश में पेपर लीक नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। बंदी जब तक का घंटा के हथियारों से चुपो चुपो भूल उठाएगा इनकलाब के मारों से, जब तक का घंटा के हथियारों से चुपो चुपो भूल उठाएगा इनकलाब के मारों से। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचं, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचं, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचं। अरे बोल रे भैया हल्ला बोल, जरा बोल मेरी बहना हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, केला आहे, काय मागणी आहे? कारण दिल्लीत देखील लाठीचार्ज वगैरे झाले. हे आझाद समाज पार्टीचं आंदोलन आहे आणि पण आज सगळीकडे काय देशात आंदोलन होतं, संभाजीनगरात एक ठिकाणी आंदोलन होतं आणि या आझाद समाज पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकारची दडपशाही, दादागिरी, लोकशाहीचं पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे. एक तर वांगचूक यांना भल्या पहाटे उचलून नेलं, आता आंदोलन करताय, त्या आंदोलकावर लाठीमार होतोय, तरुण मुलं त्रस्त आहे. जवळपास 23 लाख लोकांच्या नीटची परीक्षा नीट घेतली गेली नाही आणि त्यासाठी जबाबदार मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे. तर सरकार चर्चेलाही तयार नाही. एकीकडं सरकार चर्चा करत नाही आणि दुसरीकडं लाठीमार करतं विद्यार्थ्यांना आणि त्याच्याविरुद्ध जे आंदोलन देशभरात होतं, इथं आझाद समाज पार्टीनं सुद्धा आंदोलन पुकारलेलं आहे की त्याच्यात सहभागी झालं आणि या सगळ्या आंदोलनाला आमचा सातत्यानं पाठिंबा राहिलेला राहणार. अधिवेशनात देखील पडसाद उमटत आहेत, विरोधक सगळे आक्रमक झाले. बिलकुल होणार, कारण हे एकदम देशातील आक्रोश आहे तरुणांचा. कारण तुम्ही जर बघितले असेल तर तरुण काय कोणत्या पक्षाचे नाही, तरुण एक उत्स्फूर्तपणे अन्यायाविरुद्ध पेटून उठले. मला असं वाटतं मोदी सरकारच्या विरोधात या सगळ्या गोष्टी आता सुरू झाल्या. मोदी सरकारचं आता पतन अटळ आहे, अशा पद्धतीने हा लढा सुरू झाला. बरं, हा लढा असाच रस्त्यावरती राहिला तर उद्धव ठाकरे यांनी अभिजित तितके यांना शब्द दिला, गरज पडल्यास मी देखील दिल्लीला येईल. राहणार आहे ना ते. आता ऑलरेडी आम्ही हे सगळ्याच्यात सहभागी झालो म्हणजे तोच प्रकार आहे ना. काल मुंबईला आंदोलन झालं, आज देशभरात सगळ्या गावागावात आंदोलन होतं आहे. मला वाटतं हे आंदोलन आता पेटलेलं आहे, आता थांबणार नाही. काय मागण्या घेऊन आलात, काय तुमचं आंदोलनाचं हे आहे? आज देशभरामध्ये विद्यार्थी आणि शिक्षण या दोन्हीच्या विरोधात काम करणारे सरकार आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्याही पेक्षा जिम्मेदार असलेले धर्मेंद्र प्रधान या दोघही लोकांना खुर्चीवर बसायचा अधिकार नाही आणि या दोघांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर हे खरंच देशभक्त आहे, हे म्हणतात की आम्ही देशभक्त आहे, तर देश वाचवायचा असेल तर या दोघांच्या राजीनाम्याची गरज आहे. आणि म्हणून जर हे राजीनामा देत नसेल तर या देशामध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षण हे खतऱ्यामध्ये. म्हणून या विद्यार्थ्यांना आणि देशाला जर वाचत असेल तर या दोघांना सत्तेतून बाहेर व्हावं लागेल, यासाठी मागणी आहे. काय कारण आहे की इतके दिवस आंदोलन सुरू असूनही सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही? या सरकारला लोकांचे बळी पाहिजे. हे सरकार जोपर्यंत अनेक
म्हणजे ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी या गुजरातमध्ये 2000 लोकांच्या हत्येचे जिम्मेदार आहे, गोधा हत्याकांड केलं, म्हणजेच यांना फक्त खून खराबा आवडतो तरच हे खुर्चीवर बसू शकतात. यांच्याकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. आपण बघितलं असेल की या मागच्या 2 महिन्यात पाऊस पडला किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे, फक्त आणि फक्त लोकांचे जनतेचे बर्बादीच काम यांना जमतं, हे विकास करू शकत नाही. देशभरामधून लोक तिथे जंतर मंतरला आले, त्यावर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर आर्टिकल 21 नुसार विद्यार्थ्यांना लोकांना जगण्याचाही अधिकार आहे, आंदोलनाचाही अधिकार आहे. पण हे सरकार जनतेच्या हितासाठी आहे असं सांगतंय, पण जनतेला बर्बाद करण्यासाठी आणि डोनाल्ड ट्रम्पनी जसे हुकूम दिले त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्याचं काम करतंय. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी यांची पॉलिसी अशी आहे की या देशामध्ये कमीत कमी संख्या असली पाहिजे. अराजकता असलं तरी आपण बहुमत जरी नसलं तर अल्पमतामध्ये सरकार करण्याचं काम हे करतात. म्हणून लाठीचार्ज आणि फक्त दमनशाही चालू आहे. सरकार या भारतामध्ये राज्यामध्ये देशामध्ये आंदोलन दडपण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत आहे का? नुसता प्रयत्न करत नाही तर त्यांनी सगळे प्रयत्न केले, पण नरेंद्र मोदीच्या हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जितकं दाबणार तितका उफाळून निघणार. तुम्ही जर एक सोनम वांगचुक यांचा अधिकार हनन करून त्यांना उचलून नेत असेल, खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडलं पांढरा कपडा टाकून, तर त्यांनी हा सोनम वांगचुक यांच्यावर पांढरा कपडा नाही टाकला तर त्यांचं सरकारच्या मुर्द्यावरच त्यांनी हा पांढरा पडदा टाकला असं माझं मत आहे. जर आज त्यांनी जर राजीनामा नाही दिला तर पुढची भूमिका काय असणार? आज त्यांनी राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन तर असंच चालणार. पण जंतर मंतर जशी सुरुवात झाली दिल्लीला, प्रत्येक राज्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात जंतर मंतर सुरू होईल. येत्या 1 तारखेपासून मी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयासोबत जंतर मंतर सुरू करून आमरण उपोषणाला बसणार आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राष्ट्रपतींना हे सरकार तत्काळ बरखास्त करायला पाहिजे.